मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार संकटात आहे, बाकी सगळे सुखात आहे. रात्रंदिवस आम्ही फिरलो तर इथं आले की गाड्या त्यांना द्यायला तर मोठ्या ठेकेदाराला डिझेल देईल तर कॅनामध्ये डिझेल देईल शेतकऱ्यांना. हिंगोली जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 35 पेट्रोल पंपांपैकी 25 पेट्रोल पंपावरील डिझेलचा साठा संपलेला आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीने शेतकरी आता डिझेलसाठी पेट्रोल पंपावरती रांगा लावत आहेत. आपण जर पाहिलं तर हा दूधवाला शेतकरी आहे आणि त्याने एकीकडे ही कॅन या ठिकाणी डिझेलसाठी आणलेली आहे. खरं तर शेतकऱ्यांना मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. कशासाठी डिझेल लागते? नांगरणीसाठी. किती वाजता आले पंपावर? 8 वाजता. 6 वाजल्यापासून कालपासून बेजार आहे. मी 2-3 दिवस झाले परेशान आहेत. बरं, तुम्हाला कशासाठी लागते डिझेल? नागरडी, बेड, रोटर आता लागेल ना सगळं. आता शेतकरी धंदा आहे आता सगळं. हळद लागवड चालू आहे आता. पण पाऊस पडला काही जमत नाही कराय. मग पेरणी जवळ आली आता, मान्सून जवळ आली. माझ्यासोबत अजून काही शेतकरी आहेत. मला सांगा, पेट्रोल पंपावर तर डिझेल संपले, शेतीची कामं काय थांबली? 2 माणसं रोज रांगेत लावायलो आणि ट्रॅक्टर उभे येतात आणि रोज डिझेल आम्हाला कॅन घेऊन आले. कॅन मध्ये नाही ना 4 व्हीलर हिंडायला चैनीच्या वस्तूला कॅनमध्ये पूर्ण डिझेल द्यायचं. कॅनमध्ये वरून आधीच बंद आहे वरून पुन्हा. रोडच्या कामाला चालू आहे, वाहनाला चालू आहे. शेतकऱ्याला डिझेल देईन झाले. शेतकऱ्याला देईन झाले फक्त. शेतकरी संकटात आहे, बाकी सगळे सुखात आहे. सगळे सुखी आहेत. आता ही कॅन घेऊन गावाकडे रिकामी जायचंय. पेट्रोल टाकून 200च आलेले आहे आम्ही. सरकार तिकडे हिंडत आहे, दौरे करत आहे. त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या म्हणतात. तर आजकाल मी न्यूज पाहिली तर त्यांच्या ताफ्यामध्ये 25 गाड्या होत्या. कारण ते डिझेल शेतकऱ्याला वाटा ही हालत होणार नाही. 5 शेतकरी किती वेळ आलेले आहेत तिथं डिझेल नेण्यासाठी. कारण शेतकऱ्यांना डिझेलसाठी आठवणात प्रयत्न करणं लागले. आता डिझेल पण नाही त्यामध्ये कुठून डिझेल आणायचं या पंपावर? शेतकऱ्याला कॅन मध्ये डिझेल देत नाहीयेत. खरंच ही गंभीर स्वरूपाची बाब आहे. कशासाठी डिझेल लागते? आम्हाला जेसीबी साठी डिझेल लागतं. पण आहे शेतातले कामं पूर्ण, आमचे कामं पूर्ण रगडलेले आहेत. शेतातले कामं बंद पडलेले आहेत. आमचे 2-2 दिवस झाले जेसीबी बंद आहेत. रात्रंदिवस आम्ही फिरलो तर इथं आले की गाड्या त्यांना द्यायला तर मोठ्या ठेकेदाराला डिझेल देईल तर कॅनामध्ये डिझेल देईल शेतकऱ्यांना. या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना होत्या. खरं तर आपण जर पाहिलं तर दूध उत्पादक शेतकरी सकाळी दूध घातल्यानंतर आपल्या शेतामध्ये मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये हे डिझेल भरायला आलेले होते. कॅन आणलेली होती, मात्र आता त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहेत. हिंगोलीच्या पुरवठा विभागाने अद्याप देखील या डिझेलच्या संदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाहीये आणि त्यामुळं डिझेलचा साठा संपल्यामुळं सर्वात जास्त पिळवणूक ही बळीराजाची होत आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.